नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फायनल टार्गेट MPSC या यूट्यूब चॅनलमध्ये। या ठिकाणी आपण पोलीस भरती स्पेशल मागील वर्षातील सर्व विषयातील प्रश्नांचे स्पष्टीकरणासह विश्लेषण ही सिरीज सुरू केलेली आहे। त्यामधील महाराष्ट्राचा भूगोल या विषयातील आजचं आपलं 22वे लेक्चर। प्रश्न क्रमांक 421, ठाणे जिल्ह्यात आढळणारी आदिवासी जमात कोणती? हा प्रश्न ठाणे शहर पोलीस शिपाई भरती 2024 या वर्षी विचारण्यात आलेला आहे। पर्याय दिलेले आहेत पारधी, वारली, गोंड आणि संताल। मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। वारली ही जी आदिवासी जमात आहे, ही आदिवासी जमात ठाणे या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते। प्रामुख्याने वारली ही जी जमात आहे, वारली ही जमात ठाणे आणि पालघर या दोन जिल्ह्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळते। मग ठाणे जिल्ह्यामध्ये आणखी कोणत्या कोणत्या आदिवासी जमाती आढळतात? तर ठाणे या जिल्ह्यामध्ये आपल्याला वारली, ठाकूर, कोकणा, कातकरी, आगरी, कुणबी या जमाती आढळून येतात। ही जी कातकरी जमात आहे, कातकरी जमात ठाणे, पालघर आणि याचबरोबर रायगड या जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 422, महाराष्ट्राची हिवाळी राजधानी कोणती आहे? हा प्रश्न SRPF ग्रुप क्रमांक 11 नवी मुंबई पोलीस शिपाई भरती 2024 या वर्षी विचारण्यात आलेला आहे। पर्याय दिलेले आहेत कोल्हापूर, नागपूर, मुंबई आणि रत्नागिरी। मित्रांनो, आपल्या सर्वांनाच माहिती आहे महाराष्ट्राची हिवाळी राजधानी म्हणजे महाराष्ट्राचे अधिवेशन भरतात, दोन अधिवेशन भरतात। एक काय असतं? पावसाळी अधिवेशन आणि दुसरं कोणतं असतं? दुसरं असतं हिवाळी अधिवेशन। मग हे दोन्ही अधिवेशन वेगवेगळ्या ठिकाणी भरवली जातात। हे जे पावसाळी अधिवेशन आहे हे कुठे भरतं? तर हे मुंबई या ठिकाणी भरतं। आणि हिवाळी अधिवेशन कुठे भरतं? तर हिवाळी अधिवेशन हे नागपूर या जिल्ह्यामध्ये भरतं। मित्रांनो, तुम्ही पोलीस झाले, पहिला ट्रेनिंग करून आले की तुम्हाला जर त्या वर्षामध्ये निवडणुका झाल्या असतील किंवा प्रत्येकच वर्षी काय असतं, अधिवेशनं राबवली जातात। मग तुमचा नंबर लागतोच नागपूर अधिवेशनला। तिथे गेल्यानंतर मग तुम्ही नागपूरच्या ठिकाणी फिरता, त्या ठिकाणचा बंदोबस्त करता आणि तुम्हाला आपोआपच माहिती होते। तुम्हाला आता बेसिक जरी माहिती असेल की पावसाळी अधिवेशन असतं, हिवाळी अधिवेशन असतं, पण अधिवेशनाच्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला काय काम करावं लागतं हे तुम्हाला ॲक्च्युअल जेव्हा तुम्ही खात्यामध्ये येता तेव्हा समजून येतं। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 423, 19 जुलै 2023 रोजी इर्शालवाडी येथे दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली होती। सदर इर्शालवाडी हे रायगड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये आहे? हा प्रश्न रायगड पोलीस शिपाई भरती 2024 या वर्षी विचारण्यात आलेला आहे। मित्रांनो, इर्शालवाडी सर्वप्रथम आपण बघूया कोणत्या जिल्ह्यात आहे? तर इर्शालवाडी हे रायगड या जिल्ह्यामध्ये आहे। आणि आपल्याला काय विचारलेलं आहे? या इर्शालवाडीचा तालुका विचारलेला आहे। ही जी घटना आहे ही अत्यंत भयंकर घटना घडली होती। 19 जुलै 2023ला खूप जास्त प्रमाणामध्ये पाऊस झाला होता। ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आपल्याला पाहायला मिळाला होता। आणि या ढगफुटी सदृश्य पावसामध्येच काय झालेलं होतं? इर्शालवाडी हे जे रायगडमधलं जे गाव आहे, हे गाव, या गावावरती दरड कोसळून अनेक लोकांचा काय गेलेला होता? प्राण गेलेला होता। बरीच लोक मृत्युमुखी पडलेली होती। आणि हे जे इर्शालवाडी गाव आहे हे कोणत्या तालुक्यात आहे? तर हे खालापूर या तालुक्यामध्ये आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 424, टिंबटिंब या किल्ल्याला किंवा खालीलपैकी कोणत्या किल्ल्याला ब्रिटिश लोक पूर्वेकडील जिब्राल्टर म्हणत असत? हा प्रश्न रायगड पोलीस शिपाई भरती 2024 या वर्षी विचारण्यात आलेला होता। पर्याय दिलेले आहेत जंजिरा, कर्नाळा, रायगड आणि लिंगाळा। मग ब्रिटिश लोक जे आहेत ते कोणत्या किल्ल्याला पूर्वेकडील जिब्राल्टर म्हणत असत? तर ब्रिटिश लोक हे रायगड हा जो किल्ला आहे, या रायगड किल्ल्याला पूर्वेकडील जिब्राल्टर असं म्हणत। मग या किल्ल्याला पूर्वेकडील जिब्राल्टर म्हणून का ओळखलं जायचं? कारण याची जी तटबंदी आहे, ही तटबंदी कशी आहे? अत्यंत मजबूत आहे।
भौगोलिक स्थिती अतिशय मजबूत, म्हणजे तटबंदी मजबूत आहे आणि कशी आहे, अभेद्य आहे, जणू काही कशी जिब्राल्टर प्रमाणे आहे, जिब्राल्टर प्रमाणे असल्यामुळे ब्रिटिश लोक जे आहेत ते रायगड या किल्ल्याला काय म्हणत, पूर्वेकडील जिब्राल्टर असं म्हणत. हा किल्ला कोणी बांधलेला आहे, तर हा जो किल्ला आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला आहे आणि ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या साम्राज्याची काय आहे, राजधानी म्हणून ओळखली जात होती. छत्रपती शिवाजी महाराजांचं जे साम्राज्य आहे या साम्राज्याची काय होती, ही राजधानी होती. जसं महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे, महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे, तसं छत्रपती शिवाजी महाराजांचं जे साम्राज्य होतं या साम्राज्याची राजधानी काय होती, रायगड हे होतं. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 425. भारतीय स्वातंत्र्य चळवळीशी व ताराबाई मोडक यांनी स्थापन केलेल्या ग्राम बाल शिक्षण संस्थेशी निगडीत असलेले पालघर जिल्ह्यातील स्थळ कोणते आहे. हा प्रश्न SRPF ग्रुप क्रमांक 6 धुळे पोलीस शिपाई भरती 2024 या वर्षी विचारण्यात आलेला आहे. पर्याय दिलेले आहेत कल्याण, डहाणू, तलासरी आणि बोर्डी. मग भारतीय स्वातंत्र्य चळवळीशी व ताराबाई मोडक यांनी स्थापन केलेली ग्राम बाल शिक्षण संस्था पालघर जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी आहे, तर ती आहे बोर्डी या ठिकाणी. कोणत्या ठिकाणी, बोर्डी या ठिकाणी स्थित आहे. पुढचा प्रश्न आहे जोड्या जुळवा. हा प्रश्न ठाणे शहर चालक पोलीस शिपाई भरती 2024 या वर्षी विचारण्यात आलेला आहे. पर्याय दिलेले आहेत, म्हणजे काय आहे इथं, ह्या काय आहेत, जाती आहेत किंवा जमाती आहेत आणि हे काय आहेत, जिल्ह्यांची नावं आहेत. मग कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणती जमात आढळते हे आपल्याला बघायचं आहे. गोंड जमात, गोंड जमात कुठे आढळते, तर गोंड जमात ही चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आढळते. वारली जमात कुठे आढळते, वारली जमात ही ठाणे या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. मग राहिल्या कोणत्या दोन जाती, भिल्ल आणि कोरकू जमात. मग भिल्ल ही जी जात आहे किंवा भिल्ल ही जी जमात आहे ही कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर भिल्ल ही जमात धुळे व नंदुरबार या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि कोरकू ही जमात अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे. मित्रांनो, महत्त्वाच्या ज्या आदिवासी जाती आहेत, आदिवासी जमाती किंवा जाती ह्या ज्या आहेत, ह्या तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणती जमात आहे किंवा कोणत्या जिल्ह्यात कोणती जमात वास्तव्य करते हे आपल्याला लक्षात असणं गरजेचं आहे. बेसिक प्रश्न असतात आणि प्रश्न हे जे आहेत ना, हे एक आपल्याला 4-5 आदिवासी जमाती आणि त्यांचे जिल्हे माहिती असले की लगेच काय होतं, सुटून जातात. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 427. मराठी ऋतूंचा योग्य सलग क्रम कोणता. हा प्रश्न पुणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती 2024 या वर्षी विचारण्यात आलेला आहे. पर्याय दिलेले आहेत वसंत, ग्रीष्म, शरद, हेमंत, शरद, शिशिर, शरद, हेमंत आणि शिशिर. व पर्याय क्रमांक 4 आहे वर्षा, वसंत आणि ग्रीष्म. मग मराठी जे ऋतू आहेत यांचा सलग क्रम कोणता आहे, तो आहे पहिला येतो शरद ऋतू, त्यानंतर येतो हेमंत ऋतू आणि त्यानंतर काय येतो, शिशिर ऋतू. हे मराठी ऋतूंचे काय आहेत, योग्य क्रम आहेत. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 428. खालीलपैकी कोणते ठिकाण अष्टविनायकांपैकी नाही. हा प्रश्न SRPF ग्रुप क्रमांक 1 पुणे पोलीस भरती 2023 या वर्षी विचारण्यात आलेला आहे. मित्रांनो, तुम्ही जर ही सिरीज व्यवस्थित बघत असाल तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर काय होईल, लगेच येऊन जाईल. आपण या आधीच्या लेक्चर क्रमांक 19, लेक्चर क्रमांक 20 मध्ये सुद्धा आपण काय बघितलेलं आहे, अष्टविनायकांची नावं बघितलेली आहेत. जे गणपती आहेत 8, त्या गणपतींची नावं बघितलेली आहेत. त्याचप्रमाणे काय बघितलेलं आहे, ते गणपती कोणत्या ठिकाणी आहेत ते बघितलेलं आहे. त्याचप्रमाणे पुणे जिल्ह्यामध्ये कोणते गणपती आहेत किंवा पुणे जिल्ह्यामध्ये किती गणपती आहेत हे सुद्धा आपण त्या ठिकाणी बघितलेलं आहे. त्यामुळे हा प्रश्न तुम्हाला अवघड जायला
नको। मग या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 4 गणपतीपुळे हे काय आहे? अष्टविनायकांपैकी स्थान नाही। या ठिकाणी आपण पुन्हा अष्टविनायकांचे गणपती आणि त्यांचे ठिकाणं बघूया। पहिला गणपती कोणता आहे? महागणपती। हा कोणत्या ठिकाणी आहे? रांजणगाव। दुसरा गणपती कोणता आहे? दुसरा आहे विघ्नेश्वर। हा कोणत्या ठिकाणी आहे? ओझर या ठिकाणी आहे। तिसरा गणपती आहे मयुरेश्वर। तिसरा गणपती कोणता आहे? तिसरा आहे गिरिजात्मक। हा कोठे आहे? लेण्याद्री या ठिकाणी आहे। चौथा कोणता आहे? चौथा आहे मयुरेश्वर। कोठे आहे? मोरगाव। पाचवा गणपती कोणता आहे? बल्लाळेश्वर। कोणत्या ठिकाणी आहे हा? पाली या ठिकाणी आहे। सहावा गणपती कोणता आहे? वरद विनायक। कोणत्या ठिकाणी आहे हा वरद विनायक? महाड या ठिकाणी। जिल्हा कोणता येतो? रायगड हा जिल्हा आहे। सातवा गणपती कोणता आहे? सिद्धिविनायक। कोणत्या जिल्ह्यात आहे हा सिद्धिविनायक? अहमदनगर सिद्धटेक या ठिकाणी आहे। आणि आठवा गणपती कुठे आहे? थेऊर। कोणता गणपती आहे? चिंतामणी। हा गणपती कोठे येतो? थेऊर। जिल्हा कोणता आहे? पुणे। मग महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यामध्ये अष्टविनायकांपैकी किती गणपती आहेत? पुणे या जिल्ह्यामध्ये 5 गणपती आहेत। आणि रायगड या जिल्ह्यामध्ये किती आहेत? रायगडमध्ये 2 गणपती आहेत। आणि अहिल्यानगरमध्ये किती आहे? 1 गणपती आहे। असे एकूण किती? 8 गणपती आपल्याला पाहायला मिळतात। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 429। खालीलपैकी कोणत्या शहरात 2022 मध्ये महानगरपालिका स्थापन करण्यात आलेली आहे? हा प्रश्न SRPF ग्रुप क्रमांक 1 पुणे पोलीस शिपाई भरती 2023 या वर्षी विचारण्यात आलेला आहे। पर्याय दिलेले आहेत इचलकरंजी, भिवंडी, मालेगाव आणि अकलूज। मग 2022 मध्ये कोणत्या शहरामध्ये महानगरपालिका स्थापन करण्यात आली? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 इचलकरंजी। सर्वात जास्त महानगरपालिका कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर ठाणे या जिल्ह्यामध्ये आहेत। ठाणे या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त महानगरपालिका आपल्याला पाहायला मिळतात। तालुके किती आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये? तालुके आहेत एकूण 358। घनता किती आहे आपल्या महाराष्ट्र राज्याची? घनता आहे 365। जिल्हे किती आहेत? जिल्हे आहेत 36। महसूल विभाग किती आहेत? एकूण 6। आणि साक्षरता किती आहे महाराष्ट्र राज्याची? तर साक्षरता आहे एकूण 82.3% इतकी। आपण याच एका प्रश्नात किती काही बघितलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये एकूण किती महानगरपालिका आहेत? 28। सर्वात जास्त महानगरपालिका कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ठाणे। तालुके किती आहेत? 358। घनता किती आहे? 365। एकूण जिल्हे 36। महसूल विभाग किती आहेत? 6 आणि साक्षरता आहे 82.3%। पुढचा प्रश्न बघितलेला आहे प्रश्न क्रमांक 430। तोरणमाळ हे महाराष्ट्रातील क्रमांक 2चे थंड हवेचे ठिकाण असून त्याची समुद्र सपाटीपासूनची उंची किती आहे? हा प्रश्न SRPF ग्रुप क्रमांक 1 पुणे पोलीस भरती 2023 या वर्षी विचारण्यात आलेला आहे। पर्याय दिलेले आहेत 1155, 1150, 1165 आणि 1988। मग तोरणमाळ हे महाराष्ट्रातील 2 नंबरचे थंड हवेचे ठिकाण असून त्याची समुद्र सपाटीपासूनची उंची किती आहे? 1165 इतकी आहे। किती आहे? 1165 मीटर। ही उंची कशी असते? मीटरमध्ये असते, हे लक्षात ठेवायचं आहे। इथे आपल्याला पर्यायामध्ये मीटर, किलोमीटर असं काहीही दिलेलं नाही। तुम्हाला पुढे जाऊन याच्यामध्ये किलोमीटर दिलेलं असू शकतं, सेंटीमीटर दिलेलं असू शकतं। मग आपण योग्य पर्याय निवडायचा
आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 431. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबई हे आहे आणि या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या लेण्या आहेत? हा प्रश्न SRPF ग्रुप क्रमांक 8 गोरेगाव मुंबई पोलीस भरती 2023 या वर्षी विचारण्यात आलेला आहे. पर्याय दिलेले आहेत कार्ला लेणी, अजिंठा लेणी, कान्हेरी लेणी आणि एलिफंटा लेणी. मग मित्रांनो, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबई व ठाणे या संयुक्त 2 जिल्ह्यांमध्ये येतं. कुठे येतं? मुंबई आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये येतं. मग या राष्ट्रीय उद्यानामध्ये असणारी जी लेणी आहेत ही कोणती लेणी आहेत? तर ही लेणी आहेत कान्हेरी लेणी. कशी आहेत? ऐतिहासिक लेणी आहेत ही. कान्हेरी लेणी कुठे आहेत? संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये आहेत. अजिंठा लेणी, अजिंठा लेणी कुठे आहे? अजिंठा लेणी ही औरंगाबाद, अजिंठा या ठिकाणी आहेत. आणि वेरूळची लेणी कुठे आहेत? वेरूळ या ठिकाणी आहेत. एलिफंटा लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये येतात? एलिफंटा लेणी रायगड या जिल्ह्यामध्ये येतात. कार्ला लेणी, कार्ला ही लेणी कुठे आहेत? पुणे या जिल्ह्यामध्ये आहेत. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 432. माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम महाराष्ट्र राज्याने कोणत्या रोगाच्या पार्श्वभूमीवर सुरू केली? हा प्रश्न SRPF ग्रुप क्रमांक 10 सोलापूर पोलीस शिपाई भरती 2023 या वर्षी विचारण्यात आलेला आहे. पर्याय दिलेले आहेत स्वाईन फ्लू, क्षयरोग, कुष्ठरोग आणि कोविड-19. मग या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 4 कोविड-19 म्हणजे कोविड-19 हा जो रोग आहे, हा रोग जेव्हा भारतामध्ये आला त्यानंतर महाराष्ट्रामध्ये आला, मग काय झालेलं आहे? बऱ्याच लोकांचे या ठिकाणी मृत्यू पावलेले आपल्याला पाहायला मिळतात. हा रोग खूप तीव्रतेने पसरत होता आणि याच्यामध्ये काय करावं लागत होतं? सगळ्यांना आपल्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं होतं. आणि मग अशातच काय होतं? आपण जर बाहेर गेलो, कुठे आपला हात लागला तर सॅनिटाईज करणं गरजेचं होतं, मास्क लावणं गरजेचं होतं. जर आपण जॉबला जात असेल किंवा प्रवास करत असेल तर अशा वेळी जर आपण स्वतःची व्यवस्थित काळजी नाही घेतली तर आणि तसंच घरामध्ये आलो आणि आपल्या कुटुंबामध्ये आपण वावरलो तर तो काय होत होता? आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा या रोगाची पसरण होत होती. त्यामुळे माझे कुटुंब माझी जबाबदारी ही जी मोहीम होती, ही मोहीम कोविड-19च्या रोगासंदर्भात सुरू करण्यात आलेली होती. स्वतः वैयक्तिक काळजी घेतली तर घरातील कोणालाही या रोगाची लागण होत नव्हती. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 433. महाराष्ट्रात तयार होणाऱ्या लाडकी बाहुलीला प्रश्न क्रमांक 433. महाराष्ट्रात तयार होणाऱ्या लाकडी बाहुलीला टिंबटिंब म्हणत. हा प्रश्न मुंबई पोलीस शिपाई भरती 2023 या वर्षी विचारण्यात आलेला आहे. पर्याय दिलेले आहेत ठकी, कालीचंडिका, गंगावती आणि चंपावती. मग महाराष्ट्रामध्ये तयार होणारी जी लाकडी बाहुली आहे या लाकडी बाहुलीला काय म्हणतात? कालीचंडिका असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 434. वसईच्या किल्ल्याचा प्रकार कोणता आहे? हा प्रश्न मीरा भाईंदर वसई विरार पोलीस भरती 2023 या वर्षी विचारण्यात आलेला आहे. पर्याय दिलेले आहेत गिरिदुर्ग, डोंगरी किल्ला, द्वीपदुर्ग आणि भुईकोट. मग वसईचा किल्ला जो आहे हा कसा आहे? भुईकोट आहे. या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे? भुईकोट प्रकारचा किल्ला आहे. आणखी किल्ल्यांचे कोणते कोणते प्रकार असतात? जलदुर्ग असतो, गिरिदुर्ग आहे, डोंगरी किल्ला आहे आणि द्वीपदुर्ग व भुईकोट असे वेगवेगळे किल्ल्यांचे प्रकार असतात. जलदुर्ग कोणता आहे? सिंधुदुर्ग आणि जंजिरा हे काय आहेत? जलदुर्ग किल्ले आहेत. डोंगरी किल्ला कोणता आहे? रायगड आहे, शिवनेरी आहे. त्याचप्रमाणे कोणता आहे? सिंहगड आहे. हे काय आहेत? डोंगरी किल्ले आहेत. भुईकोट म्हणजे काय? जमिनीलगत सहज आपल्याला जाता येतं. जमिनीलगत जे असणारे किल्ले आहेत त्याला काय म्हटलं जातं? भुईकोट किल्ले असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 435. पुढचा प्रश्न क्रमांक 435. काताळ शिल्प हे खालीलपैकी कोणत्या गावामध्ये आढळून येतं?
हा प्रश्न सिंधुदुर्ग पोलीस शिपाई भरती 2023 या वर्षी विचारण्यात आलेला आहे. पर्याय दिलेले आहेत आंबोली, कुंभारमाठ, कुडोपी आणि फोंडा. मग काताळ शिल्प हे जे खडक आहे किंवा काताळ शिल्प जो आहे हा कोणत्या गावामध्ये आढळून येतो, तर काताळ शिल्प हा कुडोपी या गावामध्ये आढळून येतो. आणि कुडोपी हे कुठे आहे, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 436. महाराष्ट्र राज्यातील प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग कोठून कोठपर्यंत असणार आहे. हा प्रश्न सिंधुदुर्ग पोलीस शिपाई भरती 2024 या वर्षी विचारण्यात आलेला आहे. पर्याय दिलेले आहेत पालघर ते गडचिरोली, मुंबई ते सिंधुदुर्ग, नागपूर गोवा आणि नागपूर पालघर. मग महाराष्ट्र राज्यातील प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग कोठून कुठपर्यंत असणार आहे, हा असणार आहे नागपूरपासून गोव्यापर्यंत. कुठून असणार आहे, नागपूरपासून गोव्यापर्यंत जो महामार्ग आहे याला काय म्हटलं जातं, प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग असं म्हटलं जाणार आहे किंवा हा प्रस्तावित आहे. मग महाराष्ट्रातील शक्तिपीठ कोणती कोणती आहेत किंवा 3.5 शक्तिपीठ आहेत. महाराष्ट्रामध्ये किती शक्तिपीठ आहेत, 3.5 शक्तिपीठ आहेत. त्यामधील पहिलं आहे तुळजापूर, दुसरं आहे कोल्हापूर, तिसरं आहे रेणुकादेवीचं माहूर आणि अर्धपीठ कोणतं आहे, तर अर्धपीठ आहे वणी. नाशिक या ठिकाणचं काय आहे, हे अर्धपीठ आहे. आणि तुळजापूर, कोल्हापूर, माहूर हे काय आहेत, पूर्ण पीठ आहेत. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 437. रापण काय आहे. हा प्रश्न सिंधुदुर्ग पोलीस शिपाई भरती 2023 या वर्षी विचारण्यात आलेला आहे. पर्याय दिलेले आहे गौऱ्या थापण्याचा एक प्रकार. काय आहे हा, गौऱ्या थापण्याचा एक प्रकार. पर्याय क्रमांक 2 मासेमारीचा एक प्रकार. पर्याय क्रमांक 3 पक्षी संवर्धनाचा एक प्रकार. आणि पर्याय क्रमांक 4 मूर्ती बनवण्याचा प्रकार. मग रापण काय आहे, मासेमारीचा एक प्रकार आहे. तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरत आहात किंवा तुम्ही ज्या जिल्ह्यातला तुमचा जन्म आहे किंवा आजूबाजूचे जिल्हे आहेत त्याबाबत तुम्हाला बेसिक माहिती असणं गरजेचं आहे. मी तुम्हाला वारंवार सांगितलेलं आहे, पोलीस भरतीचा फॉर्म तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये भरता त्या जिल्ह्याची बेसिक माहिती तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. प्रश्न क्रमांक 438. संत एकनाथ महाराज यांचे समाधीस्थळ कोठे आहे. हा प्रश्न ठाणे शहर पोलीस शिपाई भरती 2023 या वर्षी विचारण्यात आलेला आहे. पर्याय दिलेले आहेत आळंदी, पैठण, देहू आणि शेगाव. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पैठण. या ठिकाणी काय आहे, संत एकनाथ महाराज यांची काय आहे, समाधी आहे. शेगावला काय आहे, शेगावला गगनगिरी महाराज. कोण आहेत शेगावला, गगनगिरी महाराज. देहू आणि आळंदी या ठिकाणी काय आहे, संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांची काय आहे, समाधी आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 339. मौनी विद्यापीठ हे शैक्षणिक विद्यापीठ कोणत्या तालुक्यात आहे. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भुदरगड या ठिकाणी मौनी विद्यापीठ ही शैक्षणिक विद्यापीठ आहे. मग या विद्यापीठाची स्थापना कधी झालेली आहे, तर ही स्थापना झालेली आहे 1952. संस्थापक कोण आहेत, या संस्थेचे संस्थापक आहेत V.T. पाटील आणि J.P. नाईक. मित्रांनो, सर्वपल्ली राधाकृष्णन आयोगाने 1948 मध्ये ग्रामीण विद्यापीठाची एक संकल्पना मांडली होती. काय मांडलेली होती, ग्रामीण विद्यापीठ संकल्पना मांडली होती. आणि ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी मौनी विद्यापीठ स्थापन करण्यात आलेलं आहे. आणि हे काय आहे, छत्रपती शिवाजी महाराज यांचे जे गुरु आहेत मौनी महाराज यांच्या नावावरूनच या विद्यापीठाचं नाव ठेवण्यात आलेलं आहे. आजच्या लेक्चरमधला शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 440. मांजरा पठार महाराष्ट्राच्या कोणत्या भागात आहे. हा प्रश्न छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग पोलीस आयुक्त पोलीस शिपाई भरती
2023 या वर्षी विचारण्यात आलेला आहे। पर्याय दिलेले आहेत मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि खानदेश। मांजरा पठार महाराष्ट्राच्या कोणत्या भागात आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मराठवाडा या भागामध्ये मांजरा पठार आहे। मित्रांनो, हे लेक्चर आवडलं असेल तर या लेक्चरला लाईक करायचं आहे, आपल्या मित्रांना या लेक्चरची लिंक शेअर करायची आहे आणि पोलीस भरतीमध्ये मागील वर्षातील प्रश्नांचे स्पष्टीकरण जाणून घ्यायचं असेल तर फायनल टार्गेट MPSC या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे। धन्यवाद।